हा फक्त बोलायचा विषय झाला की विलिनीकरणाचा मुद्दा पवारांच्या बाजूने सोडण्यात आला। गेल्या 1 महिन्यातील हालचाली आणि डॉट जर जोडले तर तुम्हालाही कळून चुकेल की पडद्यामागे किती मोठा गेम खेळला जातोय। अर्थात नाण्याला एकच बाजू नाही तर नाण्याची दुसरी बाजू ही आहे की या खेळात पुरेपूर फाईट सुनेत्रा पवार सुद्धा देतात। सुनील तटकरेंनी विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र दादा असतानाचे आणि दादा नसतानाचे विलिनीकरण खूप वेगळं होणार होतं हे स्टेटमेंट सांगून आम्ही विलिनीकरणाचा विषय का डायव्हर्ट केला याचा अप्रत्यक्षपणे इशारा शरद पवारांकडे केला होता। सुनील तटकरेंनी ज्यावेळी विलिनीकरणाच्या चर्चा होत होत्या, विलिनीकरण अंतिम टप्प्यात होतं यावरती शिक्कामोर्तब केलं, त्यानंतर तरी सुनेत्रा पवारांनी बोलायला हवं होतं। मात्र ज्यावेळी सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवार म्हणून समोर आल्या त्यानंतर लागलीच जय पवारांचं एक स्टेटमेंट होतं की अनेकांना वाटतंय की सुनेत्रा वहिनींनी इतक्या लवकर शपथविधी करायला नको होता। मात्र त्यावेळच्या हालचाली अशा होत्या की आपण जर लगेच शपथविधी करत नव्हतो तर काही लोकांनी पक्ष ताब्यात घेतला असता। ते काही लोक म्हणजे शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे होते का? हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, अमोल मिटकरी, हिरामन खोसकर, नंतर सुनील शेळके ही सगळी लोक विलिनीकरणाच्या बाजूने बोलायला लागली होती। मात्र वरिष्ठ पातळीवरती हालचाली तशा काही नव्हत्या। या हालचाली खेळवत ठेवण्यामागे सुनेत्रा पवारांचा फार मोठा रोल होता। मी जसं आधी म्हटलं की सुनेत्रा पवारांना एकतर शहाणं केलं गेलं किंवा मग सुनेत्रा पवारच डोकं लावून विलिनीकरणाचा मुद्दा बाजूला ठेवतात। ज्या शिताफीने सुनेत्रा पवारांनीही पटेल, तटकरे किंवा भाजपाच्या हालचालींना रिस्पॉन्स दिला त्याला म्हणतात एक चाणाक्ष आणि टप्प्यातील राजकारणी व्यक्तिमत्व। त्या सुनेत्रा पवार ठरल्या। हालचाली काय करायच्यात, ॲक्शन कधी घ्यायच्या, इथे 10 दिवसात लोक कोणी घरातील व्यक्ती गेल्यानंतर, घरातील प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर गावाची वेस ओलांडत नाही, तिथे सुनेत्रा पवार तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होत्या। अर्थ हा होता की त्यांनाही डाऊट शरद पवारांवर होता। जितक्या ताकदीने सुनेत्रा पवार हालचाली करत होत्या तितक्याच ताकदीनिशी शरद पवारही हालचाली करत होते। शरद पवारही तिसऱ्याच दिवशी नीरा नदी पात्राचा दौरा त्यांनी केला। शरद पवारांनीही तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नाही, त्यांचे नेते पटेल आणि तटकरे आहेत असं सांगून त्यांनीही राजकीय प्रतिक्रिया दिली। शिवाय विलिनीकरण हे 12 फेब्रुवारीला होणार होतं। जयंत पाटील, अजित पवार यांच्या बैठका चालू होत्या, हे स्टेटमेंट केलं। सुनेत्रा पवार आणि शरद पवार माझ्या अंदाजाने बरोबरीने खेळत होते। आता या सगळ्या डॉट आणि हालचाली जोडल्यानंतर सुनील तटकरेंनी कबुली दिल्यानंतर सुद्धा सुनेत्रा पवारांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चुप्पी साधली। दादा एके दादा असा प्रचार सुनेत्रा पवारांनी केला आणि शरद पवारांना साईडलाईन केलं। त्या नाही म्हणाल्या की माझ्या सासऱ्यांनी किंवा शरद पवारांनी हा पक्ष स्थापन केला, त्यांचे योगदान आहे, काका पुतण्यांचं खूप जमत होतं, आमचा त्यांना आशीर्वाद आहे, या वाक्यांचे उल्लेख सुनेत्रा पवारांकडून तोपर्यंत झाले नाही जोपर्यंत निवडणुकांचा प्रचार आणि पोटनिवडणूक बिनविरोध होते इथपर्यंतचा अंदाज होता। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल या अँगलने शरद पवारांना बाजूला ठेवून सुनेत्रा पवार दादा एके दादांचा प्रचार करत होते। पण समोरून काँग्रेसनं उमेदवार दिला, इकडनं लक्ष्मण हाके किंवा अनेक अपक्ष लोक मैदानात यायला सुरुवात झाली। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी शरद पवारांचा नावांचा उल्लेख सुरू केला। त्यातल्या त्यात पार्थ पवारांनी पुन्हा एकदा एक चुकीचं किंवा राजकीय अपरिपक्वतेचं दर्शन घडून आणलं आणि त्यावरती शरद पवारांनी 2019ला जे म्हटलं होतं की पार्थ पवारांच्या बोलण्याला आपण कवडीची किंमत देत नाही, त्याच वाक्यात थोडी सुधारणा आणि थोडंसं आणखी हाय लेवलचं स्टेटमेंट करून पार्थ पवारांमध्ये राजकीय परिपक्वता किती आहे की नाही याची माहिती नाही हे स्टेटमेंट केलं। आणि तिथून पुढे पुढे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा रोग बदलला। मग सुनेत्रा पवारांच्या प्रचारांच्या कागदांवरती 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांची पत्नी, मग शरद पवारांचे बॅनरवर फोटो आणि तिथून पुढे रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणं,
घरातील मेंबर म्हणून सुप्रिया सुळेंना प्रचारासाठी बोलवणं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या कारण बारामतीचं समीकरण पवारांशिवाय जुळत नव्हतं. आज तारीख आहे 23 एप्रिल. आज बारामती आणि राहुरीमध्ये मतदान पार पडतंय. आज सकाळी सकाळीच युगेंद्र पवारांचं एक स्टेटमेंट समोर आलंय. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. 2029ला पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ नये अशी अपेक्षा. मात्र लोकांना आणि मला मानणाऱ्या लोकांनाही असं वाटतंय की बारामतीचं लोकप्रतिनिधित्व मी करावं असं सांगून युगेंद्र पवारांनी आज मतदानाच्या दिवशीच सुनेत्रा पवारांविरुद्ध शड्डू ठोकला. अजित पवारांच्या नावावर बारामतीकरांनी सातबारा केला होता. किंबहुना शरद पवारांनीच केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार हे समीकरण सेट केलं होतं आणि तेच समीकरणावर बारामतीकर चालत होते. मात्र 2029ला जर शरद पवार म्हटले की आता बारामतीसाठी युगेंद्र पवार आणि लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, तर सुनेत्रा पवारांचं काय होणार? आणि त्यातल्या त्यात दुसरं स्टेटमेंट आज रोहित पवारांचं असं आलं की विलिनीकरण होणार होतं आणि हे विलिनीकरण झालं असतं तर 2029ला अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. जिथे शरद पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चांना फुलस्टॉप लावलाय, सुप्रिया सुळेंनी आता विलिनीकरणाची कुठलीही चर्चा नाही असं सांगितलंय, तिथे रोहित पवार अधूनमधून ही तार छेडतात आणि तुम्ही म्हणतात की रोहित पवार त्यांच्या मनाने हे सगळं बोलतात. या सगळ्या खेळीच्या मागे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अजूनही शरद पवारच खेळतात. फक्त शरद पवार स्वतः पडद्यासमोर येत नाही. आज शरद पवारांनी आत्तापर्यंत जे कायम बारामतीत मतदान करत होते त्या शरद पवारांनी आज सुनेत्रा पवारांना मत दिलं नाही. आजारपणाचं एक कारण, पण दुसरा मेसेज हाही पोहोचवला जाईल की अजित माझा होता, इथून पुढची जबाबदारी आता माझी नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये माझं मत असं आहे की या फक्त बोलायच्या गोष्टी झाल्या की विलिनीकरणाचा विषय थांबलाय. खऱ्या अर्थाने आत्ताशी कुठे खेळ सुरू झालाय. आजच कसं युगेंद्र पवार 2029च्या विधानसभेची आठवण करून लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या लोकांना मी हवा आहे असं स्टेटमेंट करतात. आजच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणामधून रोहित पवार, प्राजक्त तनपुरेंना दिलासा मिळतो. तिकडे संजय राऊत म्हणतात याच बँक घोटाळ्यामध्ये सुनेत्रा पवारांचंही नाव आहे. जर त्यांना क्लीन चिट देणार असेल तर यांनाही क्लीन चिट द्या. अनेक आरोपांमधून मुक्तता, क्लीन चिट आणि पुढची सगळी समीकरणं सांगतायत की आता इथून पुढचं राजकारण पवार खेळतील त्या टप्प्यात आहे. अर्थात आता पवारांमध्ये हे राजकारण करण्याची ताकद किती उरली माहिती नाही, पण अजून तरी माझा अंदाज असा आहे की या राजकारणामागे पवार खेळतायत आणि बारामती आता सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांइतकी सोपी नसणार आहे. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबाबत काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.